सेवापूर्ती सत्कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या आदरणीय आमचे गट शिक्षण अधिकारी, आमचे मार्गदर्शक गायकवाड साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख साहेब, आमचे गट समन्वयक साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व हिवरखेड केंद्राचे मुख्याध्यापक व तसेच हिवरखेड केंद्रातील बंधू आणि माझ्या भगिनी, या ठिकाणी सुट्ट्या असताना सुद्धा आपण सर्वजण उपस्थित झालात आणि असं वाटतं की शाळा सुरू आहे आणि सुट्ट्यामध्ये सुद्धा आपण सर्व येऊन आपला एक दिवसाचा वेळ सरांना देतोय, तो एवढ्यासाठीच की सरांनी 38 वर्ष आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी दिलेले आहे। त्यांचे कार्य खरोखर मनातून स्फूर्तिदायी कार्य आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामातून आपल्याला ते म्हणजे आदरणीय आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांचा आदर्श गट शिक्षणाधिकारी म्हणून सन्मान आपल्या 13 तालुक्यात व्हावा, हा आपला आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि आदर्श केंद्र म्हणून हिवरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय नारखेडे साहेबांचा आदर्श केंद्रप्रमुख म्हणून सन्मान व्हावा, हा केवळ हिवरखेड केंद्राचा नाही तर आपल्या खामगाव तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि याच तालुक्यातील भागवत सर असतील, लहान बंधू राऊत सर असतील, सोळंके मॅडम असतील, अजून 4-5 मंडळी आहेत की ज्यांचा विनोबा ॲपच्या माध्यमातून सत्कार झाला। क्रीडा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या केंद्राचे शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर सदैव चमकत असतात, कार्य करत असतात। याचं कुठंतरी एक श्रेय, तसं मुलगा जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याचं श्रेय आपुले ऐता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करता अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझे घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। मुलगा जेव्हा काम करतो तेव्हा त्याची धन्यता मुलाला दिली जात नाही तर त्याच्या वडिलाला दिली जाते। तसं त्या केंद्रातील असो का त्या तालुक्यातील शिक्षक असो, ते राज्य स्तरावर नाही राष्ट्र स्तरावर गेले तरी त्याची धन्यता ही आपण आपल्या गट शिक्षणाधिकारी साहेब गायकवाड साहेब असतील, आपले आदरणीय केंद्रप्रमुख साहेब असतील, ही त्यांनाच दिली गेली पाहिजे। कारण की त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या त्या प्रेरणेमुळे हे कार्य होत असतं। त्या शिक्षकांनी बोलून दाखवलं आणि मलाही तेच वाटतं की जोपर्यंत आपल्या कार्य करत असताना आपल्या पाठीवर अशा मान्यवरांचा हात नसतो तोपर्यंत माणूस काम करू शकत नाही। आणि आज समर्थपणे आपण जेव्हा काम करतो, मला तरी काम करताना कुठेच भीती वाटत नाही। काम करताना भीती वाटायला पाहिजे। काम करत असताना, चांगलं काम करत असताना त्याला त्रास होत असतो, मला माहिती आहे 100%। परंतु काम करताना मला भीती का वाटत नाही, कारण मला माहिती आहे की असे अधिकारी आपल्या पाठीमागे आहेत। त्याच कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जाऊन शिकवलं तेव्हा गायकवाड साहेबांनी मी सहज विचारलं, सर सुट्ट्या आहे, मी शिकू का, कसं करू? गायकवाड साहेबांनी सांगितलं जा शिकवा, पण मी अथोराईज तुम्हाला लेखी आदेश देऊ शकत नाही, पण तुम्ही शिकवा। मग आतून हा सपोर्ट मिळणं, आपली त्या लेकराविषयी तळमळ आणि साहेबांचा हा एक प्रकारे उचललेली रिस्क, चांगल्या कामासाठी म्हणा पण रिस्कच आहे ती। मग असा आतून आपल्या अधिकाऱ्यांचा आपल्याला जेव्हा सपोर्ट मिळतो, मी नारखेडे सरांसाठी आज धावत आलो। मी या केंद्राचा नाही आहे परंतु खामगाव पंचायत समितीचा आहे, लहान्या बंधूचं केंद्र आहे, पण मी म्हटलं मला नारखेडे सरांच्या निरोप समारंभाला यायचं। मी एवढ्यासाठी आलो की 4 वर्षीच्या माझ्या तपासण्या झाल्या, माझ्या वर्गाच्या राज्य पुरस्कारासाठी असेल किंवा ॲडोल शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली। माझ्या जवळपास 4 ते 5 तपासण्या माझ्या वर्गाच्या झाल्या। त्या तपासणीसाठी आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय पात्रीकर साहेब, आदरणीय भुसांडे साहेब, आदरणीय आमचे जे आज ज्यांची सेवापूर्तीसाठी आपण आलेलो ते नारखेडे सर सुद्धा आले आणि वास्तविक ते राज्याचं जिल्ह्याचं पथक होतं, ते आले तेव्हा गायकवाड साहेब आले। आता ते आल्यानंतर त्यांनी माझ्या वर्गात मूल्यमापन केलं, मुलांचं तपासणी केली। कुठंतरी मला आता दुसरं कोणी एखादं पथक आलं असतं मलाही भीती वाटली असती, कोण आहेत साहेब काय, पण जेव्हा हे साहेब आहेत, परंतु मी त्यांच्या जवळचं आहे का, ते माझ्या केंद्रातले का, ते माझ्या तालुक्यातले म्हणून त्यांनी त्याच्याकडं हे केलं अशातला प्रकार नाही। परंतु त्यांनी माझ्या वर्गाचं मूल्यमापन केलं, मला शाबासकी दिली, माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला पुन्हा प्रेरणा मिळाली। ॲडॉल शिक्षक जरी मी नसतोही झालो त्यांच्या मूल्यमापनाने मी ॲडॉल शिक्षक झालो, पण कदाचित नसतोही झालो तरी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवणे म्हणजे मला माझ्या कार्यासाठी एक दिशा मिळणे, प्रेरणा मिळणे। आणि खरोखर सरांनी त्यावेळेस माझ्यासाठी माझी स्तुती केली किंवा मला आशीर्वाद दिलेत आणि आज सर रिटायर झाले, परंतु त्यांच्या रूपाने हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि हे निरंतर चालणारी शिक्षणी प्रक्रिया आहे। आज खरोखर असे अनेक अधिकारी आता सेवापूर्ती होत आहेत, रिटायर होत आहेत, पुन्हा नवीन अधिकारी होतात, आपल्यातले शिक्षक येतात। परंतु सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर आपल्या खामगाव पंचायत समितीमध्ये की अशा अधिकारी, राऊत सरांनी सांगितलं की असे अधिकारी खरोखर निवृत्त व्हायला नाही पाहिजे, परंतु हा काळ, हा नियम आहे
मग ते जरी जात असले तरी माझ्या मते साहेब गेले, मग आपल्या केंद्रातले साहेब जरी आता नसले तरी आपण तसं काम करत राहणं, आपण स्वयं. आता आमचे पल्लाळे साहेब रिटायर झाले होते, परंतु साहेब जरी गेले तर त्यांचे तत्व, त्यांचे विचार मी आजही माझ्यासोबत बांधून ठेवलेले आहेत. आज गायकवाड साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे नारकेळे सर आहेत. या सरांना, या साहेबांना जे अपेक्षित आहे ते कार्य आपण करत राहणे, आपण स्वतःचा धाक की साहेब, आपण काय म्हणतो की साहेबांना आम्हाला सांगितलं की बा, म्हटलंच नाही साहेबांनी की वेळेवर आले का, येता का, गणवेशमध्ये येता का, परंतु त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं आपल्याला की मी गणवेशात येतो, तुम्ही गणवेशात राहा, मी वेळेवर येतो, मग तुम्ही वेळेवर राहिलं पाहिजे. आता आपण चांगलं कोणाला म्हणतो, जो आपल्याला सवलत देतो त्याला आपण चांगलं म्हणतो, मग आपल्याला जो सवलत देतो त्याबद्दल त्याला वाईट म्हणतो. परंतु इथं साहेबांनी स्वतः शिस्तीत राहून हे कार्य करून घेतलं. आणि याच्या मागे खरं म्हणजे कार्य करून घेणारा हा कशा पद्धतीचा आहे, मग साहेबांनी काम तर करून घेतलं, कला आहे ही. कला खूप, काम तर करून घ्यायचं, कोणाचं मंत्र दुखलं नाही पाहिजे. ही कला निश्चितच नारकेडे साहेबांना ईश्वराने दिलेली सद्बुद्धी असेल किंवा त्यांना त्यांचा देवाचा त्यांना आशीर्वाद असेल. तर असे अधिकारी की जे आपल्या कृतीतून बोलतात, आमच्या आदरणीय जाधव मॅडम असतील की डॉक्टर झालेले आहेत, त्या खरोखर मला तर सदैव त्यांची प्रेरणा मिळत असते. आमच्या घरी कौटुंबिक त्या नेहमी येतात, आईला भेटतात, आम्हाला भेटतात, आमच्या मिसेसांना भेटतात, गायकवाड साहेबांचे संबंध आहेत तेही येतात. आणि खरोखर हे मला असं खामगावमध्ये वाटतच नाही की म्हणजे आपले गट अधिकारी म्हणलं की एक वेगळा हे असतो, विस्तार अधिकारी म्हणलं की वेगळं हे वाटते केंद्र, परंतु हा आपला खामगावचाच परिवार असा आहे. मला तरी वाटते 20-6 वर्ष लातूरला परिवार असा आहे की अधिकारी आणि शिक्षक यांच्या मधात त्यांनी कुठला दरीच ठेवलेली नाही आहे. आणि हेच गावाच्या यशाचं गमक आहे, गुणवत्तेचं खरं गमक आहे की असे अधिकारी आपल्याला मिळतात की जे आपल्याला सदोदित प्रेरित करतात, प्रेरणा देतात, दिशा देतात, मित्र म्हणून आपल्यात राहतात आणि आपल्याला सदोदित कार्य करण्याला आपली ऊर्जा वाढवतात. आणि खरोखर मनापासून मला असं वाटते की अधिकारी असे आपले सदैव राहावे. परंतु जरी ते या ठिकाणून सेवानिवृत्त होत असेल तरी सुद्धा आपण त्यांचं कार्य किंवा त्यांनी सांगितलेले विचार तसेच चालू ठेवावे आणि हे कार्य सदोदित आपण आपलं आयुष्यभर स्वयंशिस्तीनं करत राहावं असं मला वाटते. जेणेकरून आपल्या समोर बसवलेले चिमुकली मुलं आहेत, कधी काळी आपणही लहान मुलं होतो, आपल्याला कोणतरी शिकवत होतं, आज ती मुलं आपल्या पुढं बसलेले आहे, आपण कोणातरी शिक्षकाच्या पुढं बसलो होतो, ते मुलगा म्हणजे देव आहे. ते देव समजून आपण जर कार्य केलं आणि खऱ्या अर्थाने पुण्य तेच आहे, हे पुण्य जर आपण पदरात घेतलं तर खऱ्या अर्थाने सरांना हा निरोप होईल. आणि त्यांनाही ते अपेक्षित होतं की मी जसं वागतो तसं सर्वांनी वागावं आणि आपण सदोदित त्यांचे विचार आपल्या डोक्यात ठेवून असं कार्य करत राहू. अखंडपणे आपल्या खामगावाचं नाव, बुलढाणा जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव लौकिक वाढवत राहू. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. आणि साहेबांना पुन्हा एकदा माझ्याकडून व पूर्ण खामगाव पंचायत समितीकडून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आमच्या केंद्र युनिव्हर्सिटीची धुरा अतिशय समर्थपणे आणि आमच्या केंद्राचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचे आमचे आदरणीय नारकेळे साहेब यांचा सत्कार सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि साहेब जेव्हा आमच्या केंद्र युनिव्हर्सिटीसाठी केंद्र म्हणून आले होते तेव्हा आपल्या हे जे युनिव्हर्सिटी केंद्र होतं, या युनिव्हर्सिटी केंद्राची ज्या बऱ्याचशा ज्या बाजू होत्या, गुणवत्ता म्हणा, शाळेचा भौतिक दर्जा म्हणा, या बऱ्याचशा गोष्टी ह्या जेमतेम स्वरूपाच्या होत्या. परंतु साहेब आल्यापासून जसे साहेब आले आणि साहेबांनी चार्ज घेतला आणि चार्ज घेतल्यानंतर साहेबांनी अतिशय शांततेत आणि सर्वांचं सहकार्य घेऊन सर्वांना प्रेरणा देत आज जेव्हा साहेब रिटायर होत आहेत, आज आपल्या युवक केंद्राचा नावलौकिक खामगावातच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा डंका पोहोचलेला आपल्या युवक केंद्राचा, तर त्याचा श्रेय जाते कोणाचं? आपल्या नारकेळे साहेबांना जाते. सांगताना बऱ्याचशा या कमी बाजू होत्या आमच्या युवक केंद्राच्या, परंतु साहेबांनी अतिशय समर्थपणे, अतिशय शांततेनं आणि सहकार्य वृत्तीनं आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला आमच्या प्रत्येकातील ज्याप्रमाणे एखादा गुणग्राहक राजा प्रत्येकाचा गुण ओळखतो त्याप्रमाणे साहेबांनी भागवत सरांचा जिथं फायदा होईल, जिथं उपयोग होईल आपल्या प्रशासनाला, तसेच दानिश सर झाले, संदीप गाडवे सर झाले, संदीप जाधव सर झाले, बराटे सर झाले, प्रत्येकाचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी आपल्या हिवरकर केंद्राचं नावलौकिक
खामगावपासून बुलढाणापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. आणि आज असं वाटतं की साहेब रिटायर व्हायलाच नव्हते पाहिजे अजून, कारण की साहेब रिटायर नसते झाले तर अजून बरेचसे साहेबांच्या समर्थ साथीनं आम्ही भरपूर काही कार्य अजून करणार होतो. असं वाटतं साहेबांनी खरोखर रिटायर होऊच नाही, पण आता ते शक्य नाही, प्रशासनाचा भाग येतो. त्या गोष्टी आदरणीय गायकवाड साहेबांना सुद्धा आम्ही तर विनंती केली, साहेबांना राहू द्या, तर शक्य होऊ शकणार नाही. ते फक्त एकच होऊ शकते, रिटायरमेंटचा जे काही तो नियम आहे तो वाढला तर होऊ शकते, ते सुद्धा अशक्य आहे सध्या. आणि साहेबांच्या काळात मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो, साहेबांनी शिक्षकांना तर प्रेरणा दिलीच, परंतु प्रत्यक्षात प्रत्येक शाळेतील ज्या 11 शाळा होत्या, 11 शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले केंद्र म्हणून कोण, त्यांचं नाव काय हे माहीत होतं. हे विशेष आवर्जून इथं उल्लेख करावा असा वाटतो, कारण की साहेब त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. प्रत्येक वर्गात जाणं, वर्गातील प्रत्येक मुलांसोबत संवाद साधणं, प्रत्येकासोबत बोलणं, त्याचा अभ्यास घेणं, साहेबांनी अतिशय वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केलेलं आहे, वार्षिक मूल्यमापन केलेलं आहे, वार्षिक तपासणी केलेली आहे. आणि तेही सुद्धा मला एकही दिवस असा आठवत नाही की साहेबांच्या तोंडून एक रागीट शब्द किंवा एखाद्या मोठ्या आवाजात शब्द सुद्धा साहेबांनी कधीच उच्चारलेला नाही. अतिशय शांततेनं, प्रेम, सहकार्याच्या भावनेनं त्यांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांनी अनुकरणातून त्यांची जी कृती होती त्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं. आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कधीच आम्हाला म्हटलं नाही की तुम्ही गणवेशात या. त्याचं कारण असं होतं की साहेब स्वतः गणवेशात येत होते. साहेबांनी कधी आम्हाला म्हटलं नाही की तुम्ही वेळेवर या, कारण की साहेब स्वतः वेळेवर येत होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी अनुकरणाची आणि कृतीची जोड दिली. आणि त्या कृतीमुळंच आज आम्ही सर्वजण एक वेगळ्या पातळीवर आणि वेगळ्या अँगलला आमच्याकडं सर्व तालुकाच नव्हे तर जिल्हा पाहतोय. विशेष उल्लेख करावा वाटतो, विनोबा ॲप अंतर्गत आपल्या युवक केंद्राचा डंका म्हणजे मी त्याला, तो डंका आपला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे. आणि त्याचंच फळ म्हणून एक पूर्ण जिल्ह्यातून आदर्श केंद्र प्रमुख म्हणून त्याची पावती, साहेबांचा सत्कार माननीय शिवसाहेबाचे हस्ते त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हे सर्व याचं श्रेय मी साहेबांना देतो. साहेबांनी हे सर्व आपल्या सर्वांकडून करून घेतलेलं आहे. आणि तीही सुद्धा हसत खेळत आनंददायी वातावरणामध्ये. आणि प्रत्येक उपक्रम, प्रत्येक पत्र आलेलं, प्रत्येक पत्राचा कार्यक्रम, हे सर्व त्यांनी अतिशय सर्वांचा सहकार्य घेऊन ते पूर्ण केलेले. आणि खरोखर साहेबांना मी शब्द देतो की आपल्या युवकेड केंद्राचा जो नावलौकिक आहे, जे कार्य चालू आहे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यापासून 100% उपस्थिती, 100% पटनोंदणी व तसेच सर्व वेळोवेळी येणारे जे काही शासनाचे जे काही उपक्रम असतात किंवा शासनाचे काही पत्र असतात, या सर्व कार्याला आम्ही सर्व आमचे मुख्याध्यापक भाऊसाहेब तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आम्ही तुम्हाला आज रोजी शब्द देतो की आम्ही आपल्या या केंद्राचं जे नावलौकिक आहे हा कुठेही आम्ही कमी न होऊ देता याच्यामध्ये अशाच प्रकारे वाढ करत राहणार आहे. आणि या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मी साहेबांना आपल्या संपूर्ण केंद्राच्या वतीनं साहेबांचं जे पुढील वाटचाल आहे, पुढील आयुष्य आहे, दीर्घायू आयुष्य त्यांना लाभो, दीर्घायू आणि प्लस निरोगी असं आयुष्य त्यांना लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचं आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.